रामकृष्ण हरी मंडळी. तर बघा, आगात धावून आणि रबी राहून असते. तर आम्ही ह्या वर्षी आगात धावून लवकर पेरणी केल्यामुळं आम्ही लवकर पेरणी केली, पण बरेच दिवस पेरणी केल्यापासून पाऊस नव्हता. तर तरी पेरणी केल्यापासून 10-15 दिवस पाऊस नव्हता. तरी पण आपलं सोयाबीन चांगलं उगवलं आणि 15 दिवसांनी नंतर पाऊस पडला तर आपलं एकदम सोयाबीन एकदम छान उगवलं बरं का मंडळी. याला म्हणतात निसर्गाची साथ आहे. आणि बघा मंडळी, आणि ज्यांनी सोयाबीन पेरलं नाही त्यांचं पण कारण की बरं आहे म्हणायचं. कारण काही जण सोयाबीन पेरल्यात आणि हे काही जण सोयाबीन पेरल्यामुळंच ते बी थोडं जमिनीत खोल गेल्यामुळं ते बी उगवलं नाही. त्यांना आज सुद्धा की त्यांना डबल पेरणी करायला लागली. ते बी खोल गेल्यामुळं बी त्यांना डबल परत पेरणी करायला लागली. तर आपलं तसं नाही झालं. तर आपण पहिलेच मूठ पेरली तर आपली सगळी आबाद सोयाबीन आहे. डबल पेरणी करावं लागत नाही, काही नाही. चांगलं सोयाबीन उगवले आपलं. तुम्ही बघू शकता आपलं सोयाबीन कसं उगवलं. एकदम छान सोयाबीन उगवलं. तुम्ही बघू शकता. मग आपलं सोयाबीनचे तुम्हाला अजून एक व्हिडिओ तुम्हाला पुन्हा बघाय मी टाकणारच आहे की आपलं सोयाबीन कसं उगवलं म्हणून. तो आपलं म्हणलं थोडंसं आपलं व्हिडिओ एखादा तुमच्यासोबत शेअर करावं म्हणलं. तर बघा मंडळी, तुम्ही पण आता पेरणीची तयारी करा. कारण की काही ठिकाणी पाऊस आहे आणि काही ठिकाणी पाऊस नव्हता. तर त्यांच्याकडे पाऊस पडला त्यांनी पेरणी केली, आणि ज्यांच्याकडे पाऊस पडला नाही त्यांनी पेरणी अजून केलेली नाही. तर असे बरेच गावाकडे आणि बरेच असं जिल्ह्यात तालुक्यात पाऊस पडलेला नाही, काही नाही. मग त्यांनी आता पेरणी करा. तरी पेरणी करायची घाई करू नका. कारण की डबल एकदा जर घाई केली का तर एखाद्या चांगलं पण पीक येतं आणि एखाद्या वेळेस ते पेरलेलं डबल पण पेरावं लागतं. त्यामुळे चांगला पाऊस पडू द्या आणि मग पेरणी करा. कारण की ते खोल पडलेलं बी उगवत नाही जास्त मोठा पाऊस आल्यास काही नाही. तर त्यामुळं 4 दिवस थांबा तुम्ही. यंदा सगळे सुगी एकदम सुगी छान आणि पिकाला पण यंदा योग्य भाव येणार आहे आपल्या. येईन काय मंडळी, सोयाबीनला यंदा भाव येणार का नाही सांगा मला कमेंट करून. आम्ही सोयाबीन पेरलं, आमचं तर पूर्ण सोयाबीन आहे. 5-6 बॅगी सोयाबीन आहे. आणि आपलं आता या आगादाची पेरणी. आज बघा, आज ऊन पडलंय. आज 3 दिवस झालं, फक्त 1 दिवस पाऊस आलाय. आज 3 दिवस झालं मी आभाळ आहे आणि आता ऊन पडलंय एवढं. तर ऊन पण चांगलं आहे आणि पाऊस पण चांगला शेतकऱ्यासाठी. तर शेतकऱ्याला कोणतं जमत नाही, ऊन पण जमत नाही आणि जास्त झालेला पाऊस पण जमत नाही, असं शेतकऱ्यांचं असतं. तर बघा, ऊन पण किती खूप पडलंय आणि आपलं सोयाबीन पण किती खूप छान सोयाबीन आहे बरं का मंडळी. खरंच नावं ठेवणार सोयाबीनला यंदा आपल्या पिकाला. यंदा आपलं पीक सगळं भरभरून पीक आलंय, एकदम मस्त पीक आलंय, छान पीक आलंय. चला मी आलते आता बोर चालू करायला. आली आता लाईट करते बोर चालू. आणि कारण की पण परत घास न्यायचा आपल्याला, घास घेऊन जायचंय घरी अजून कुट्टी करण्यासाठी. तुमच्याकडे पाऊस आहे का नाही ते पण मला पण सांगा कमेंट करून. तुमच्याकडे पाऊस पाणी कसं आहे आणि तुमचं सोयाबीन पण कसं आहे आणि तुम्ही काय काय शेतामध्ये पेरले ते पण सांगा. आम्ही पूर्ण यंदा सोयाबीन पेरले बघ, सगळं सोयाबीन पेरलं यंदा आम्ही. आपल्याला सोयाबीन काढून पुन्हा राजमा करायचा आहे म्हणून आम्ही सोयाबीन पेरले सगळं. तुम्ही काय काय पेरले ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आपलं सोयाबीन कसं आहे ते पण सांगा कमेंट करून की कसं सोयाबीन आहे आपलं. व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत रामकृष्ण हरी मंडळी, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.